आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावरती लढवणार आहे। पक्षाच्या प्रचारासाठी देशामधून सुमारे 40 स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश जरवाल यांनी दिली आहे। नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरसेविका शालिनी सुखदान यांच्या रूपानं आम आदमी पार्टीनं राज्यामध्ये प्रथमच खातं उघडलंय। राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन करून दिल्लीचे आमदार प्रकाश जरवाल यांच्यामार्फत शुभेच्छा संदेश पाठवलाय। नेवासा येथील भेटीप्रसंगी आमदार प्रकाश जरवाल यांच्या हस्ते नगरसेविका शालिनी सुखदान आणि ॲडव्होकेट संजय सुखदान दाम्पत्याचा गौरव करण्यात आला। नेवासा येथे आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट संजय सुखदान यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी आमदार जरवाल यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके तसेच जिल्हाध्यक्ष राजू, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सादिक शिलेदार, शहराध्यक्ष संदीप आलवणे, सलीम सय्यद, करीम सय्यद, प्रवीण तिरोडकर, विठ्ठल मैंदाड, कुणाल मांडण, बाळासाहेब साळवे, अण्णा लोंढे, किरण भालेरा आदी उपस्थित होते। यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सादिक शिलेदार यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं। फाटके यावेळी म्हणालेत की आम आदमी पार्टीने राज्यामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून खाते खोललेले असल्यानेही ही चांगली सुरुवात पक्षाची झाली आहे। नेवासा शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका पक्षाची असेल असं त्यांनी म्हटलं। की संजू नाना भविष्यामध्ये आम आदमी पार्टीचा पहिला आमदार किंवा पहिला खासदार सुद्धा तुम्ही व्हाल याचा मला विश्वास आहे आणि त्या दृष्टीने 100% मला वाटतं तो पण इतिहास 100% घडेल आणि तोही दिवस आपण बघू याची मला खात्री आहे। आपण सगळ्यांनी फार मेहनत घेतली। हे यश एकट्या दुकट्याचं कोणाचं नसतं खरं सांगायचं तर। प्रत्येक जण तेवढाच ताकदीने या ठिकाणी प्रयत्न केले। सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। सगळ्या विजयाचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर सगळे कार्यकर्ते आणि सगळ्यांनी हे शिवधनुष्य उचललं। तुम्ही नगरसेवक होणारच होते, परंतु त्याचबरोबर हा सुद्धा इतिहास घडला। आज कदाचित आपल्याला त्याचं एवढं महत्त्व कदाचित किती जाणवेल माहीत नाही, पण भविष्यामध्ये ही नोंद फार मोठी होणार आहे संजू नाना या रूपाने की पहिलं एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं महाराष्ट्रामध्ये पहिलं कोण होता माणूस निवडून आलेला आणि हे जे तुम्ही पायवाट जी आता पडली त्याचा हायवे फार लवकरच या महाराष्ट्रामध्ये होईल आणि तो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% दिसणार आहे। परत सगळ्यांचे मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि शालिनीताई तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढची कारकीर्द तुमची या नेवासा शहरामध्ये भले आम आदमी पार्टीच्या एक नगरसेवक दिसत असेल पण मला खात्री आहे की तुमच्या दोघांच्या रूपाने ही संपूर्ण नगरपंचायत जी आहे नेवाशाची त्या नेवासकरांसाठी खूप काही सुविधा आणि त्यांच्या समस्या तुम्ही सोडवाल आणि नेवाशाचा चेहरा मोहरा तुमच्या हातून बदलो। संजय जी, आम आदमी पार्टी के समस्त कार्यकर्ता गण जिन्होंने मेहनत करके शालिनी ताई को विजय दिलवाई, मैंने शुभकामनाएं देता हूं, भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूं कि ये आगे जनता की सेवा करें और जनता ने जिन मुद्दों पर इन्हें चुना ये उस पर खरी उतरे, उनके विश्वास पे खरी उतरें। तो आपको बहुत बहुत बधाई कि आप ऐसी महाराष्ट्र की जनता की सेवा करते रहें। आम आदमी पार्टी महाराष्ट्र में पहली नगर सेविका ये चुनी गई हैं। लोगों ने आम आदमी पार्टी पे विश्वास जताया और इन्हें भारी मतों से चुनाव जिताकर भेजा।
मैं महाराष्ट्र की जनता का भी धन्यवाद करता हूँ, यहाँ के एक एक कार्यकर्ता का धन्यवाद करता हूँ जिन्होंने दिन रात मेहनत करके आम आदमी पार्टी का पहला नगर सेवक सेविका चुना। उसके लिए बहुत बहुत बधाई, बहुत बहुत धन्यवाद। महाराष्ट्र में आम आदमी पार्टी पिछले 12 साल से कोई चुनाव नहीं लड़ पा रही थी। ये पहला चुनाव है और पहले चुनाव में हमें पहली जीत मिली। तो मैं महाराष्ट्र के लोगों से, युवाओं से खासकर ये कहना चाहता हूँ, जो राजनीति में भविष्य देखते हैं, लोगों की सेवा करना चाहते हैं, वो आम आदमी पार्टी के परिवार में जुड़ें। अभी महानगर पालिका में भी चुनाव है 15 तारीख को। जो चाहते हैं कि अपने इलाके की साफ़ सफाई के मुद्दों पर, अपने क्षेत्र के विकास के लिए काम करें, वो आम आदमी पार्टी ज्वाइन करें। जो चाहते हैं कि समाज से जो भ्रष्टाचार की गंदगी ख़त्म हो, जो चाहते हैं कि समाज से जो नेताओं का भ्रष्टाचार है उसे उजागर करें। आज अगर देश में कहीं सबसे ज़्यादा भ्रष्टाचार की बात होती है तो महाराष्ट्र के नेताओं की बात होती है। इन्हीं की शुगर मिल चल रही हैं, इन्हीं के पुलों में ठेकेदार हैं, इन्हीं के एथेनॉल कंपनियां हैं। सबसे ज़्यादा अगर कोई कहे कि सबसे ज़्यादा देश में भ्रष्टाचारी नेता लोग हैं तो वो महाराष्ट्र में हैं। तो ये एक एक आदमी की जिम्मेदारी है, महाराष्ट्र के एक एक लोगों की जिम्मेदारी है कि ऐसे तंत्र को उखाड़ के फेंकें और ईमानदार, जुझारू आपके बीच के लोगों को चुनें। मैं शुभकामनाएं देता हूं उन्हें भी, शालिनी ताई जी को भी, और शुभकामनाएं देता हूं आम आदमी पार्टी के एक एक कार्यकर्ताओं को जो चुनाव लड़ेंगे। वो बताएं, लोगों के बीच में जाएं कि महाराष्ट्र में कितना भ्रष्टाचार चल रहा है। आपका कोई भी एक छोटे से काम के लिए आपको कितने लाखों रुपए देने पड़ जाते हैं। तो आप सब आम आदमी पार्टी का हिस्सा बने, आम आदमी पार्टी को आने वाले चुनाव में विजयी बनाएं। बहुत बहुत धन्यवाद। माननीय अरविंदजी केजरीवाल साहेब यांनी प्रकाश जरवाल साहेबांना इथं आमच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवलं। म्हणजे पक्षात किती दखलपात्र असतो पक्ष, हे एक त्याचं एक उदाहरण आहे की आमच्या आम आदमी पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला आणि त्याचं कौतुक करण्यासाठी आमच्या पक्षप्रमुखांनी अरविंदजी केजरीवाल साहेबांनी त्यांना, प्रकाशजी जरवाल साहेब आमदार आहेत ते दिल्लीचे, त्यांना या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलं। मी प्रथमतः खूप खूप धन्यवाद मानतो, आपलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि याद्वारे मी आपली अशी ग्वाही देतो की आत्ताच आमचे अजितजी फाटके प्रदेशाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ आगाव आहेत, तालुकाध्यक्ष सादिकभाई शिलेदार आहे, विठ्ठलभाऊ मैंदाड आहे, सलीमभाई करीमभाई, सर्व या निमित्ताने मी सांगतो की जसं आत्ता फाटके साहेबांनी सांगितलं की ही जी पाऊल वाट पडलेली याचा एक दिवस नक्कीच हायवे तयार होणार आहे। तर मी अशी ग्वाही देतो की या महाराष्ट्रामध्ये लवकरच आपलं विधानसभेचं, लोकसभेचं खातं खोलून एक ना एक दिवस लवकरात लवकर महाराष्ट्रात सुद्धा आम आदमीची सत्ता येणार आहे। त्याचं कारण आहे की आम आदमी पक्षाकडे आम्ही ज्या पद्धतीने आकर्षित झालो त्याचं मी बघितलं की मी चळवळीत काम करत असताना किंवा इतर ठिकाणी काम करत असताना प्रत्येक पक्षात जाती पंथावर राजकारण केलं जातं, परंतु एकमेव आम आदमी पक्ष असा आहे तर ते जातीविरहित, धर्माविरहित फक्त विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातं। म्हणून मी या आम आदमी पार्टीकडे आजपासून, म्हणजे तेव्हापासून आकर्षित आहे आणि मी अरविंद केजरीवाल साहेबांचा फार मोठा फॅन आहे। आपण महाराष्ट्रात बघतो अनेक घराणे आहेत जे, परंतु त्यांना अशा 3-3 काठ्या एकत्र केल्याशिवाय त्यांचं सरकार येऊ शकत नाही। म्हणून मी याद्वारे सांगतो की तुम्ही आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम आदमी पार्टीचं एका ठिकाणी सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे अशी मी आपणास ग्वाही देतो। मी माझ्या तमाम छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्याचं खूप खूप आभार व्यक्त, माझ्या प्रत्येक मतदाराचे आभार व्यक्त करतो। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.